आता जे बघितलं समोर ते रेडी बीच आहे. तर हा ड्रोनसारखा व्ह्यू आहे. तर आपण आता खाली जाऊन ॲक्च्युअलमध्ये बघूया. ते थायलंड विलंड नाही आहे, ते इंडियाचा बीच आहे. सो चला आता खाली जाऊया. आणि खाली डोगेश भाई पण आहेत. कुत्ते जे सीझन जे काय हर कुत्ते का दिन आता आहे. तर ते मे बी ते 2 हेच कुत्रे असू शकतात. आणि त्या काकाकडे पण जायचे जे चाललेत मासेमारी करायला. जाऊया खाली. रीप मच्छी रीप भैया मच्छी मर गई. जसं की बघू शकता मित्रांनो, इथे जी वाळू आहे ती जमा झालेली अगदी असे स्टारफिशच्या एकदम आकारामध्ये आहे. आणि किती क्लीन आहे बीच ते बघू शकता. ती दगडं पण जे आहे ते व्यवस्थित असे क्यूट दिसत आहेत मस्तपैकी. असं थोडं प्रायव्हेट बीच बुक केल्यासारखं वाटतं आहे मस्त. आणि हीच खासियत आपल्या महाराष्ट्रातल्या कोकणातल्या बीचची. इथले प्लेसेस पण अजून खूप सारे व्हर्जिन आहेत, लोकांपर्यंत ॲक्सेसिबल नाही आहेत. आणि तीच गोष्ट इथं चांगली आहे. वर समोर जो आहे कोर्ट आहे, इथूनच मगाशी जो व्ह्यू बघितला होता तो होता. हो ना, दगड खूप भारी आहेत. बघा एकदा भारी भारी बारीक बारीक खेकडे आहेत काय सगळे. इथं मला एक हर्ट दिसलेलं. ॲक्च्युली पहिले असं वाटलं हर्ट आहे, बट इट्स ॲक्च्युली हार्ट ब्रेक. इट्स अ साइन ऑफ ब्रेकअप. बघू शकता तुम्ही. ओके, नजरिया होना चाहिए ना आपला नजरिया. ॲक्च्युली ते आहे हार्ट ब्रेकच. बंद कर भाई, बस कर रुको जरा, बंद कर देता हूँ. वेव्हजनी बीचवरती असं बनलेले मी बघा मस्तपैकी. जास्त बीच दाखवतो. ब्लॉग बघणारे म्हणतील ब्लॉगमध्ये नजारेपेक्षा ह्याचं तोंडच जास्त आहे. बघा बीच बघा मित्रांनो मस्तपैकी. एवढं क्लीन बीच आहे. क्लीनच ठेवा बघणाऱ्यांना. बीचवरती येऊन घाण नका करूयात. मी आता त्या साईडला जाणार आहे. लाईक आयलंड सारखं वाटतं तिकडे. तर असं समोरून जाता येईल का बघूया तिकडं. सो जाऊया तिकडं. प्रायव्हेट जेट समोर लँड व्हायला चालले. प्रायव्हेट जेट भी है, सब कुछ प्रायव्हेट है. बीच भी प्रायव्हेट है, जेट पण आहे. तो मग जो व्ह्यू कॅप्चर केला होता तो तिथून होता जवळपास इथून. ते भगवाचे दिसत होते तिथून. आणि आता समोर आपल्या हा आहे तोच लाईफ. तर एवढा वेळ समुद्रावरती केलेली मेहनत एवढंच सापडलं तर काही नाही सापडलं. एवढं कलेक्शन आहे. बघूया अजून आपलं कलेक्शन वाढते का समुद्राच्या किनारी वापस जाते वेळेस. आता आलोय मी कोकणातून डायरेक्ट रेगिस्तानात आलो. खोल पाया जात आहेत. त्याची पाया बघा ही अवशेष माणसाचे तेच पण खोल आहे तिथं. हळू जरा जास्त भुसभुशीत आहेत कम्पॅरिझनला, त्या का तिकडच्या कम्पॅरिझनला. लोक काहीतरी मासेमारी करताना दिसत आहेत. ते लोक जाळं घेऊन जात आहेत. बघूयात काय करायचं. ब्रीडिंग प्लेस आहे ते मला वाटतं. हे जे वर आणायलाच नाही मातीतून, हे बघ ते एक खेकडा मातीतून वर आणले दिसलं ग. वेगळी काढते ना, ती जमा होऊन अशी वेगळी काढते पूर्णच्या पूर्ण. सगळे बाहेर येते.
आता मी तिकडे जाणार आहे समोरचं व्ह्यू बघण्यासाठी. समोरच्यावरती ॲक्च्युली तिकडनं जाणार होतो पण तिकडनं थोडं अडचण आहे त्याच्यामुळे इकडनं जाऊया. चला जाऊया आता तिकडे, बघूया काय वेगळा व्ह्यू भेटते का. एवढं खोल पाणी आहे, क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, एकदम भारी स्वच्छ पाणी. पॅन्ट वर नाही केली मुद्दा, एवढी भिजते. बघूया तसं. तर खूप अफसोस न केलं का म्हणावं लागेल की त्या साईडला नाही जात आलं, कारण की खूप थोडं पाणी खोल होतं. खोल असल्यामुळं खोल माघारी घ्यावं लागलं, कारण की शेवटी समुद्रातच आहे. तिथंच पार्टी बघू शकते. त्यामुळे आता तिथूनच आपण तो व्ह्यू बघूया थोड्या वेळाने निघूया. खायला पाहिजे काहीतरी करायचं सकाळपासून. ड्रिंक्सवरतीच पिते, ड्रिंक्सवरतीच झालेलं आहे आपलं सगळं. तर काहीच मला अजून एक कंटेंट मिळाले थोड्या वेळापूर्वी, जसं मी दाखवले होतं माहिती तिथं बसलेले. तीच जागा आता बघा पाण्याखाली गेलेली आहे, भरती आलेली आहे त्या ठिकाणी. आणि दोघे भाई आपल्या अगोदर माहिती होतं की तिथं भरती येणार आहे आणि आता पाणी जास्त वेगाने येतं इथं. समोर पण बघू शकता आता, पण समोरची जागा तर आहे अजून कोरडी, तिथं ती पण थोड्या वेळाने पाण्याखाली येणार. आणि इथे जे कोरडी जागा दिसते तिथं ती पण येणार पाण्याखाली थोड्या वेळाने. मदत आयलँड सारखं तयार झाली. तर ॲनिमल्स आर मोर ऑनेस्ट, मोर क्लेवर देनस, मोर ब्रेव देनस. याचं अजून एक उत्तम उदाहरण बघायला मिळालेलं जस्ट आता. ते थोड्या वेळ इथं बसणार आणि अजून काही कंटेंट बघू. कंटेंट मी कवर करायचा ट्राय केलेला आहे इथं. पहिले रेड्डी गणपतीला जाऊन तिथलं थोडंसं बीच बघून जे आहे ते स्पिरिच्युअल लाईफ्स घेतल्या. त्यानंतर ती थोडं रेडी फोर्ट जाऊन जे यशवंतगड आहे तिथे जाऊन थोडा वेळ ते इतिहास आहे ऐतिहासिक माहिती जेवढी मिळते तेवढी मिळवली. त्यानंतर सध्या आलो ते रेडी बीचवरती आलो. तर इथं येऊन एकदम भारी वाटलं. फन प्लस ॲडव्हेंचर सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्या. जर तुम्ही पण येत असाल फॅमिली घेऊन तर जरूर या इकडं. रेडी फोर्ट, रेडी गणपती आणि रेडी बीच. सो जाऊया आता, तरी खायला पाहिजे, पेट पूजा करूया. भरती ओटी प्रक्रियेसाठी हा QR दिलेला आहे, बघूया हा काही. आता मी रेडी फोर्टच्या बाहेर आहे. इथे काकू ज्यूस विकतात. हाय म्हणा काकू. तर काकूनं चांगलं काय काय पाजलं काकू? पन्ना, कोकम, लेमन सोडा, लेमन ज्यूस, कोकम सोडा, तर सगळं पिलं. सोलकढी आम्ही सगळं पिलं, सगळं चांगलं होतं. जर तुम्ही इथं आले तर जरूर काकूकडं प्या. नाव काय काकू तुमचं? राजश्री. राजश्री ज्यूस सेंटर. काकू इथंच असतात नेहमी ना. तर इथं फोर्टच्या एक्झॅक्ट समोर आहेत, चांगलं देतात, तर जरूर प्या. आम्हाला सगळं पाजलं, आता सगळं कॉकटेल झाले आणि एवढा घाम आला होता त्याचं थोडं आता डिहायड्रेशनचं हायड्रेटेड राहणार बॉडी. सो आले तर जरूर प्या. तर गॅस समोर एक ट्रॅव्हल एजन्सीची बस आली आहे. त्यांची उत्सुकता आणि काय एक्साइटमेंट बघा किंवा इंटरेस्ट बघा की मस्तपैकी एक जण व्हिडिओ काढते, मस्तपैकी उतरते. इंटरेस्ट पाहिजे फिरताना, इंटरेस्ट पाहिजे. मी आणि माझं बॅड लक. एवढा वेळ चार्जिंग होती मोबाईलमध्ये. गाडी खाल्ली, हॉटेल दत्त निवासला चांगली भेटली, जवळच आहे मंदिराच्या. सो आता पुढचं ट्रॅव्हलिंग करूया. मस्त जेवण झालेलं आहे, लंच चांगला भेटला. सो बघूया आता पुढं अजून पुढे जातो. तर मित्रांनो, मी आणि माझं लक होण्यासाठी नाही, पैसे भिजले, वाळवत घातले. मी एखादी गोष्ट हाती घेतली आणि ती अशी साधी सरळ कंप्लीट झाली अशी शक्यच नाही. गाडी उदाहरण बघा सगळं, त्या क्षणांना तेवढं सगळं भिजलं.
बीचवरून वेंगुर्ला बीचला जात होतो, तर मधात एक ब्रिज आहे सध्या याच रोडवरती. व्ह्यू बघू शकता तुम्ही. समोर सह्याद्रीसारखं आपलं समोर ॲमेझॉन सह्याद्री. याच जंगलातून आता पुढं जाणार आहे, तर मजा येणार आहे रायडिंगला. तर बीचवर जाण्यापेक्षा अगोदर जो हा ट्रॅव्हलिंगचा टाईम आहे त्याच्यात जास्त मस्त मजा येते. आवाज किती येते काय माहिती होतं व्हिडिओमध्ये, एवढा हवा आहे कार मस्तपैकी. समोर मागून पण तसंच आहे.